नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. शुक्रवार 5 जुलै रात्रीच्या सुमारास लगभग 11:30 ते 12च्या दरम्यानात बहुजन विकास आघाडी नेते आणि माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांचे मनवेलपाडा परिसरातल्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रकरण समोर आलेला आहे. प्रशांत राऊत यांनी म्हटले की रात्री 11:30 वाजता माजी नगरसेविका मिनल पाटील यांचे पती रमाकांत पाटील तसेच त्यांचे सहकारी मित्र इम्तियाज शेख आणि 20 ते 25 लोक त्यांच्या बिल्डिंगच्या परिसरात आले आणि यांना खालील बोलून घेतला आणि मारहाण केली. असं काय घडलं की प्रशांत राऊत यांचेच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हात उचललेला आहे. हे सर्व गोष्ट बघण्यासारखी आहे. गेल्या लोकसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला आणि येणारा विधानसभेची निवडणूक या दरम्यान अशी घटना वसई विरारमध्ये घडली. वर पक्षात काम करत असताना काही परिणाम होणार. गेले 30 वर्षापासून सत्तेत असणारी पक्ष तो आहे बहुजन विकास आघाडी. या सर्व गोष्टीवर लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेणार? राष्ट्रप्रथम न्यूज यांनी आरोप करणारे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांची प्रतिक्रिया घेतली. पहा, मीडियाशी बोलताना प्रशांत राऊत काय म्हणाले. प्रशांत राऊतजी, काल रात्रीची घटना घडली आहे, त्यावरती आपल्यावरती एक प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. ते कोण लोक होते आणि त्याचं नेमकं कारण काय होतं? रात्री मला 11:05 रमाकांत पाटील सोन्या याचा फोन आला की प्रशांत, एक 5 मिनिटं बिल्डिंगच्या खाली आपल्याला भेटायचं आहे. रोजच्या प्रमाणे तो कधी त्याला काय प्रॉब्लेम आला तर मला कॉल करायचा, कधी कधी माझ्या बिल्डिंगच्या खाली भेटायचा तो मला. त्याप्रमाणे मी सावध नव्हता, डायरेक्ट खाली उतरलो. उतरल्यानंतर तो काय आला नव्हता. परत त्याला मी फोन केला की बाबा लवकर मला जायचं आहे घरी. मग तो आला. त्याच्या जोडीला इम्तियाज शेख होता आणि 20-25 जण अजून होते जोडीला. त्याने डायरेक्ट शिव्या गाडी आणि माझ्यावर डायरेक्ट अटॅक केला. अटॅकचा जबाब आम्ही दिला त्याला, काय द्यायचा तो. पण माझ्याच बिल्डिंगच्या खाली येऊन माझी म्हणजे पूर्ण मला माहिती पडून दिलं नाही. हा अटॅक केला आहे तो मला मारण्याचा होता. म्हणजे पुढची आता वाटचाली कशी असणार? तुमचे पक्षाचे जे वरिष्ठ लोकनेते आमदार यांच्याशी तुम्ही संपर्क केला का आणि त्यांचं काय म्हणणं होतं? माझं वरिष्ठांशी जे बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं जो चुकलाय त्याला माफी नाही. मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी पोलीस करते. आतापर्यंत कोण कोण लोक आरोपी जे आहे ते अटक झालेले आहे का? नाही, सकाळीच गुन्हा दाखल झालेला आहे. 6 वाजले गुन्हा दाखल व्हायला. पोलिसांची कारवाई चालू आहे. कारण की आता असं बोललं जातं की सोन्या पाटील माझी नगरसेविका त्याचे हस्बंड आहे आणि ते तुमच्या पक्षामध्येच काम करत आहे, तुमच्या निगडीत. असं असताना आता जे हल्ला झालाय त्यावरती तुमच्या कार्यकर्त्यावरती कशा प्रकारचा परिणाम होणार आणि स्थानिक लोकांवरती? नाही, आमच्या कार्यकर्त्यावरती काही परिणाम होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सहकारी मिनल पाटील या माझ्या सहकारी आहे. गेले 27-28 वर्ष काम करत असताना 5 नगरसेविका आणि मी असं काम करत असताना असं होईन असं आम्हाला वाटलं नव्हतं. हा डायरेक्ट माझा फसवणूक आहे. माझ्या डायरेक्ट त्याने अटॅक केलेला आहे. हा चुकीचा अटॅक आहे आणि उद्या माझ्या फॅमिलीवर पण अटॅक होऊ शकतं असं मला वाटते. म्हणून मी गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसनी पुढची वाटचाल कशा प्रकारे केली आणि काय आश्वासन दिलं? पोलिसांनी सांगितलेलं आहे की आमची कारवाई आम्ही करतोयच. त्यांचा आता पंचनामा चालू आहे आणि लवकरात लवकर कळेल.